Gonna make you crazy. Don't take it easy. Gonna make you crazy. Don't take it easy. Gonna make you crazy. Don't take it easy. Darling, here I am. कुठे आहेस तू? ओ डार्लिंग, डार्लिंग, तुझे डोळे बंद. कविता, कविता, कविता. एक्सक्यूज मी, बाजूला व्हा तुम्ही सर, बाजूला व्हा.
शायना, अभे बाहेर चेक कर. मला सांगा, सुहासजी, हे सगळं कसं घडलं? तुम्हाला या प्रकाराबद्दल केव्हा कळलं? हे बघा, मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण यावेळी तुमचा एक एक शब्द आमच्या करता आणि या केस करता खूपच महत्वाचा आहे. हे बघा, तुमच्या पत्नीच्या खुन्यापर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, म्हणून सांगा हे सगळं कसं घडलं? मला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या कविताला कोणीतरी मारून टाकलं. मिस्टर सुहास, हा बुके आणि गिफ्ट काही विशेष आहे आज? हो साहिल, खास दिवस आहे. आज यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. मॅरेज अॅनिव्हर्सरी? हो चीफ, हे बघा. हा बहुतेक कविताचा मोबाईल आहे, ज्यात शेवटचा मेसेज सुहासला केला गेलाय. यात यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा उल्लेख पण आहे. साहिल, तू बिल्डिंगच्या वॉचमॅनकडे चौकशी कर. शक्य आहे की त्याने कोणा व्यक्तीला बिल्डिंगच्या आत येताना किंवा बाहेर जाताना बघितलं असेलच. ओके चीफ. सुहासजी, मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमच्या प्रिय पत्नीचा खुनी शक्य तितक्या लवकर आमच्या तावडीत असेल. पण हे बघा, असं आहे की आम्हाला आमच्या कामात तुमचा सहयोग, तुमची मदत हवी आहे. सो प्लीज ट्राय अँड कोऑपरेट. थँक्स. चीफ, घराच्या बाहेर दाराजवळ हे बटण सापडलं. बहुतेक कोर्टाचं बटण आहे. कोटाचं बटण. यावरून फक्त एवढंच लक्षात येतं की खुनाच्या वेळी खुन्याने कोट घातला होता आणि जेव्हा तो तिथून निघाला असेल त्यावेळी हे बटण तुटून खाली पडलं असेल. खूप जुन्या स्टाईलचं बटण आहे. चीफ, जर हे कोटाचं बटण जर इतक्या जुन्या स्टाईलचं असेल तर शक्य आहे की इतका जुना कोट घातलेला खुनी देखील खूप जुना असेल. जुना म्हणजे? आय मीन कोणी म्हातारी व्यक्ती. शक्य आहे साहिल, पण आपण इतक्या लवकर कोणता ठाम निष्कर्ष नको काढायला. तुम्हाला काय वाटतं चीफ? यू आर राईट अभि. शायना, फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स केव्हा येतील? चीफ, रिपोर्ट्स तर सकाळपर्यंत मिळतील, पण आय डोंट थिंक सो की आपल्याला काही विशेष फिंगरप्रिंट्स मिळतील. मला म्हणायचंय चीफ, जेव्हा मी घटनास्थळाचं निरीक्षण केलं तेव्हाच मला हे लक्षात आलं होतं की खुनी खूपच हुशार आहे. त्याने कोणत्याच वस्तूला स्पर्श केला नाही आणि जरी केला असला तरी त्याचे फिंगरप्रिंट सोडले नाही. ऑलराईट, आता आपण उद्या सकाळपर्यंत फिंगरप्रिंट्स रिपोर्टची वाट बघूया. हॅलो. व्हॉट? बरं, तिथल्या कोणत्याही वस्तूला हात नका लावू. आम्ही तिथे पोहोचतोय. काय झालं अभि?
चीफ, विक्रांत बिल्डिंग मध्ये गुरप्रीत चढा नावाच्या एका बाईचा गळा कापून खून करण्यात आलाय. आणि ही विक्रांत बिल्डिंग अवंतिका बिल्डिंगच्या खूपच जवळ आहे. अवंतिका बिल्डिंग तिथेच पहिला खून झालाय. म्हणजे एकाच भागात 2 तासाच्या आत दुसरा खून. आपल्याला ताबडतोब तिथे पोहोचावं लागेल. शायना, साहिल, तुम्ही दोघं सगळ्या विटनेसना गोळा करा. येस चीफ. अभि, बलबीरजी, मला हे सांगा की तुम्ही जेव्हा ऑफिस मधून परत आलात त्यावेळी तुम्ही काय बघितलं? सर, मी ऑफिस मधून घरी आलो आणि माझ्या चावीने दरवाजा उघडला. जेव्हा घरात आलो तेव्हा बघितलं की घरात एक भयानसी शांतता पसरली. आणि जेव्हा मी बेडरूम मध्ये गेलो तेव्हा चीफ, इथेही अगदी तसाच सीन आहे. वारही अगदी एकाच पद्धतीने करण्यात आलाय. चीफ, असं तर नाही ना की दोन्ही खुनांच्या मागे खुनी कोणी एकच असेल? दोन्ही खुनाच्या मागे एकाच खुन्याचा हात आहे. कारण या घरात जो सुगंध दरवळतो आहे तो सुगंध त्या घरातही पसरला होता जिथे पहिला खून झाला होता. हे असं त्या खुन्याने स्निफर डॉग्सना गोंधळून टाकण्याकरता केलं असेल, राईट? याचा अर्थ तो खुनी एक मुरलेला खेळाडू आहे. नाही अभि, जर तो कोणी एक मुरलेला खेळाडू असेल तर इथेही त्याने तोच पुरावा का सोडला? हे बघा चीफ, हुबेहूब तसंच बटण जे आपल्याला पहिल्या खुनाच्या वेळी मिळालं होतं. जर हा खून इतका तरबेज आहे तर पुन्हा पुन्हा तो असल्या चुका का करतोय? नाही साहिल, ही त्या खुन्याची चूक नाहीये. ही त्या खुन्याने आपल्याला दिलेलं आव्हान आहे. पण आपणही या आव्हानाचं सडेतोड उत्तर देऊया. शायना, साहिल, तुम्ही एक काम करा. या भागातल्या लोकांची अगदी कसून चौकशी करा. शक्य आहे की आपल्याला काही महत्वाचे पुरावे मिळतील. आणि अभि, तू पोलीस कंट्रोल रूमला इन्फॉर्म कर की या एरियाला रेड अलर्ट लागू करा. म्हणजे त्या खुन्याला अजून एखादा खून करण्यापासून थांबवता येईल. हॅलो. व्हॉट? ओके, आम्ही पोहोचतोय. काय झालं? चीफ, सुयोग सोसायटी फ्लॅट नंबर 403 मध्ये श्रद्धा पटेल नावाच्या बाईची गळा कापून हत्या करण्यात आली आहे. दिस इज रिडिक्युलस. काही झालं तरी आपण या खुनी नराधमाला थांबवायलाच हवं. मूव्ह फास्ट. चीफ, बेडरूमचा दरवाजा उघडा आहे. लेट्स गो.
प्रेत तर इथून गायब आहे. आणि आणि हे बघा, पलंगावर पडलेल्या या तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे साफ सांगतायत की ही बॉडी एका स्त्रीची होती. घराचा दरवाजा बंद होता, याचा अर्थ खुन्याने खून केला आणि बॉडीला लपवण्याकरता बॉडी बाहेर घेऊन गेला. आणि आज 3 दिवसांनंतर आपल्याला मूर्ख बनवण्याकरता त्याने फोन केला. साहिल, या टेलिफोन नंबरला ट्रॅक कर आणि जर हा टेलिफोन नंबर आता बंद असेल तर त्याचं लास्ट लोकेशन ट्रेस कर ताबडतोब. यस चीफ. चीफ, एक गोष्ट नोटीस केली तुम्ही? मरणाऱ्या दोन्ही बायकांच्या घरात त्यांचे नवरे हजर होते, पण इथे बाईचा नवरा दिसत नाहीये. अभे, ताबडतोब शेजारी पाजारी जाऊन या मृत महिलेच्या नवऱ्याची माहिती काढून ये. कारण परिस्थितीचा विचार करता आपल्या संशयाच्या घेऱ्यात येणारी ही पहिली व्यक्ती आहे. राईट चीफ. चीफ, हा संजय पटेल एक ट्रॅकिंग इन्स्ट्रक्टर होता. 4 महिन्यांपूर्वी या घरात राहायला आला आपल्या बायको श्रद्धा पटेल सोबत. शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की कोणतं तरी लोकेशन फायनल करण्याकरता 3 दिवसांपूर्वी तो शहराबाहेर पडलाय. तो जेव्हा इथून बाहेर जातो त्याचा मोबाईल इथेच ठेवून जातो, हे निमित्त सांगून की डोंगरांवर सिग्नल नाही मिळत. त्याच्या शेजाऱ्यांचं हेही म्हणणं आहे की हे दोघेही नवरा बायको इतरांशी फारसे मिसळायचे नाहीत. म्हणजे आपल्याला आधी या संजय पटेलला ट्रॅक करून पाहणे हे गरजेचं आहे की हा खरंच ट्रेकिंगवर गेला आहे की नाही, की त्याच्या पत्नीचा खून करून तो कुठेतरी गायब झालाय. सध्या तरी सगळी परिस्थिती एकाच दिशेला इशारा करते की खुनी संजय पटेल आहे. लेट्स सी, ऑफिसला जाऊया. जितके ट्रेकिंग ग्रुप्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि या संजय पटेलला शोधून काढा. लेट्स गो. साहेब 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 थांबा थांबा. त्याला तुम्ही शोधताय ना, त्याला मी ओळखतो साहेब. हो, काय बोलताय काय? नाही, खरं सांगतो साहेब, खरं सांगतोय. एक माणूस 15 दिवसापूर्वी मला भेटला. त्याने मला 1 लाख रुपये दिले आणि म्हणाला 15 दिवसानंतर कमांड फोर्सला माझं रंगरूप सांग. याचा अर्थ हा की तुम्ही खुन्याला ओळखतात. तुम्ही हे सांगू शकता की तो दिसायला कसा होता? वेडा आहे हा सर. एक मिनिट अभि, यांना ऑफिसला घेऊन चला. आणि साहिल, तू ताबडतोब आपल्या स्केच आर्टिस्टला बोलावून घे. यस चीफ. लेट्स गो. आता तुम्ही यांना सांगा की तो माणूस दिसायला कसा होता. त्याचं नाक, डोळे, कान, शरीरावर कोणती विशेष खून, हे बघा नीट आठवा आणि सगळं काही सांगा. सांगा. त्याचा चेहरा गोल होता. हा, आणि त्याच्या चेहऱ्यावर दाढी पण होती. काय त्या माणसाने कोट घातला होता? हो सर. साहिल, असंच बटन होतो त्याच्या कोटावर. हेच बटन होतं ते. त्या माणसाने जो कोट घातला होता त्यावर अशीच बटणं होती. तो इतका भयानक दिसत होता, अगदी सैतानासारखा, अगदी सैतानासारखा. असाच दिसतो तो माणूस. हो सर, हाच आहे तो. हाच माणूस आहे तो. मला आठवतंय, ओळखलं मी याला. हाच आहे तो. हाच आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की संजय पटेल निर्दोष आहे आणि त्याच्यावर आपण घेतलेला संशय
अगदी बिनबुडाचा होता. नाही साहिल, एकतर हा संजय पटेल गायब आहे आणि त्याची बायको जिचं प्रेत आपल्याला अजून मिळालं नाहीये. शक्य आहे की या खुनांच्या मागे संजय पटेलचं डोकं असेल आणि चेहरा त्या स्केचवाल्या माणसाचा असेल. तुझं बरोबर आहे अभि, मलाही तसंच वाटतं आहे. या सगळ्या खुनाच्या मागे कुठे ना कुठे संजय पटेलचा हात नक्कीच आहे. आता या खुन्याचा चेहरा आपल्या समोर आलाच आहे आणि या खुनी आता काही गडबड करेल त्याआधी आपल्याला याला कसंही करून पकडावंच लागेल. लवकरच शहरातल्या कानाकोपऱ्यात खुन्याचा चेहरा पोस्टरच्या रूपाने पोहोचेलच. पोलीसही आता अलर्ट झालेत आणि म्हणूनच आपल्याला खुन्यापर्यंत पोहोचायला आणखी थोडा वेळ मिळेल. कारण सध्या तापलेल्या वातावरणात खुनी आणखीन एक खून करण्याची हिंमत तर मुळीच करणार नाही. थोड्याच दिवसात एक सिरियल किलर चौथा खून करून फरार झालाय. पोलीस आणि कमांड फोर्सच्या सगळ्या बढया खोट्या ठरल्या आहेत. हत्यांची ही भयानक मालिका संपतच नाहीये आणि दुसरीकडे पोलीस आणि कमांड फोर्स हातावर हात चोळत बसलेत. पहिल्यांदा असं घडलं की एक गुन्हेगार आपल्याला त्याच्या जाळ्या तोडतोय आणि आपण ओढले जातोय. समजत नाही कुठून येतो, केव्हा येतो आणि खून करून कुठे गायब होतो काहीच कळत नाहीये. आणि हे मीडियावाले यांना फक्त आरोप करायचा माहितीये. आम्ही हे नाही करत, आम्ही ते नाही करत, हातावर हात चोळून बसून राहतो. डॅम इट, नॉनसेन्स. चीफ, आता असं गप्प बसून नाही चालणार. आपल्याला मीडियावाल्यांना उत्तर द्यायलाच हवं, तेव्हा कुठे यांच्या तोंडाला कुलूप लागेल. चीफ, अभिनव बरोबर बोलतोय. कमांड फोर्स तर्फे तुम्ही मीडियाला उत्तर द्यायला हवं. यस चीफ, आजच्या आजच एक प्रेस कॉन्फरन्स करूया आणि त्या मीडियावाल्यांना इथेच बोलवूया आणि या केसला सॉल्व्ह करण्याकरता जे काही करतोय ते त्यांना दाखवू, त्यांना समजावू. नाहीतर हे मीडियावाले असेच नको नको ते छापतील आणि त्यामुळे जनतेचा पोलीस आणि आपल्यावरचा विश्वास उडून जाईल. नाही साहिल, लोकांचा हा जो विश्वास आपल्यावरचा उडाला आहे, हरवला आहे, त्या भरवशाला, त्या विश्वासाला परत मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या उत्तराची किंवा स्टेटमेंटची गरज नाहीये. जर गरज असेल तर ती आहे आपल्या ऍक्शनची. एकदा का त्या खुन्याला आपण या मीडियाच्या समोर उभं केलं तर हीच मीडिया आपल्या कौतुकाचे पोवाडे पण गायला कमी करणार नाही. आपलं कौतुक करून यांचं तोंड थकणार नाही. तेव्हा त्या खुन्याचा फोटो आपल्या हातात आहे आणि या सगळ्याच्या मागे ज्याचा हात आहे तो संजय फरार आहे. एकदा का या दोघांना पकडलं ना की मीडियाला त्यांचं उत्तर आपोआपच मिळेल. हॅलो, मेजर राठोड बोलतोय. तो परत आला. ऑल राईट. डॅम इट. परत एकदा आपण या केसमध्ये चुकीच्या मार्गाने चाललोय. ज्याच्यावर आपल्याला खुनी असल्याचा संशय होता तो संजय पटेल परत घरी आलाय आणि त्याला त्याच्या बायकोबद्दल, तिच्या खुनाबद्दल काहीही कल्पना नाही. एक काम करूया चीफ, आता संजय पटेल परत आलाच आहे तर एकदा त्याची भेट आपल्याला घ्यायलाच हवी. कदाचित याच संजय पटेलकडून आपल्याला काहीतरी महत्वाचा पुरावा मिळेल. लेट्स गो. हे बघा मिस्टर संजय, आम्ही कमांड फोर्स मधला. आम्हाला आताच तुमच्या शेजाऱ्यांनी कळवलं की तुम्ही परत आलाय आणि तुम्हाला या दुर्घटनेबद्दल आत्ताच कळलेलं आहे. हे बघा संजयजी, जे काही झालं ते फारच वाईट घडलं, पण ही केस सॉल्व्ह करण्याकरता
आम्हाला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे आणि म्हणूनच तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. काय विचारायचंय? हा, काय विचारायचं तुम्हाला? अहो, मला तर हेही नाही माहिती की मी गेल्यावर माझ्या श्रद्धाला कोणीतरी मारून टाकलंय आणि आता तिची बॉडी सुद्धा सापडत नाहीये. साहेब, मला माझी श्रद्धा परत मिळवून द्या साहेब. मी आजपर्यंत कोणाचं काय वाईट नाही केलं, मग माझ्याच बाबतीत असं का घडलं साहेब? हे बघा, तुम्ही शांत व्हा. आम्ही तुमच्या बायकोच्या खुन्याला नक्की शोधून काढू. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. अहो, कशाला विश्वासाच्या गप्पा मारताय तुम्ही? हा, काय केलं तुम्ही आतापर्यंत? कुणा मागून खून होत आहेत आणि तुम्ही लोक फक्त आश्वासन देण्याचं काम करताय. जा तुम्ही लोक इथून, मला एकट्याला राहू दे इथे. काहीच नाही करू शकणार तुम्ही. तो खुनी असाच विवाहित स्त्रियांना मारत राहील आणि तुम्ही फक्त प्रश्न विचारत राहाल. प्रश्न. तुम्ही लोक निघून जा इथून. मी तुमच्या पाया पडतो. चालते बस, खूप झालं तुमचा. गप्पा बसा, अगदी गप्पा. हा हा आहे तुमच्या पत्नीचा खुनी. हा आहे. आता जरा शांत बसा आणि सांगा, आम्हाला हे सांगा की तुम्ही या माणसाला कधीही कुठे बघितलं होतं? हो, हा तोच आहे. कोण आहे हा? कुठे पाहिलं त्याला? 3 दिवसांपूर्वी मी रायगडला हंटिंगला गेलो होतो. तिथेच भेटला होता हा माणूस मला. तिथेच भेटला होता. काही बोलणं झालं तुमचं? काही बोलणं झालं होतं? हो. पत्ता विचारला होता त्याने मला, अवंतिका अपार्टमेंटचा. हाच आहे साहेब. सोडू काय आला. आता हा खुनी आमच्या हातून सुटून कुठेच जाऊ शकत नाही. थँक्स वन्स अगेन. सोडू का साहेब? आणि हो, सावध राहा जरा. हा माणूस तुम्हाला कुठेही दिसला तर आम्हाला ताबडतोब त्याची बातमी द्या. ठीक आहे साहेब. थँक्स. ठीक आहे साहेब. अभि, साहिल, तुम्ही त्या म्हाताऱ्याकडे जा आणि त्याला अगदी खोदून खोदून विचारा, कारण आता माझी पूर्ण खात्री पटलीये की तो म्हातारा माणूस खुन्याच्या रंगरूपाशिवाय बरीच काही माहिती जाणत असणार. जा आणि उचला त्याला. ओके चीफ. हेज नो मोर. त्याने यालाही मारून टाकलं. हे तर उदयपूरच्या फ्लाईटचं तिकीट आहे. पण ह्याचा डिपार्चर टाइम तर 1 तास आधीचा होता. तो माणूस इथून पळालाय. मी चीफला इन्फॉर्म करतो. बोला भाई. हॅलो चीफ,
चीफ, त्या म्हाताऱ्याची हत्या करण्यात आली आहे. व्हॉट? पण त्याच्या हातात आम्हाला एक उदयपूरच्या फ्लाईटचं तिकीट मिळालंय. उदयपूर? अभि एक काम कर, आपल्या चौघांची उदयपूरची तिकीट बुक कर. पण चीफ, नो मोर क्वेश्चन्स. आय वॉन्ट नो मोर क्वेश्चन्स. डू एज आय से. ओके चीफ. काय झालं? आपल्याला उदयपूरला जायचंय. काय झालं चीफ? काही शायना, leave me alone. Shaina, I Chief- said leave me alone. ओके चीफ. वाचवा वाचवा. चीफ, मी याला सिडेटिव्ह दिलंय. यामुळे तो इतका शांत होईल की आपण याला सहज प्रश्न विचारू शकू. आता यालाच प्रश्न विचारल्यावर कळेल की असं काय घडलं होतं की ज्यामुळे हा इतका अमानुष झाला. संजय, संजय, आता सांग की तू हे का केलंस? संजय, शुद्धीवर या आणि आम्हाला लवकर सांग तू हे का केलंस. सांग संजय, सांग तू का मारलंस त्या बायकांना? बोल. मरणारच होत्या त्या बायका, मरणारच होत्या. त्यांना जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही. आधी लग्न करतात, मग देशोधडीला लावतात. किती घाणेरडे विचार आहेत तुझे. तुला वाटलं म्हणून तू इतक्या निष्पाप बायकांना मृत्युमुखी धाडलंस? निष्पाप नव्हती ती, गुन्हेगार होती. तिने माझ्या बाबांना मारलं, संपवून टाकलं त्यांना. मी काहीच नाही करू शकलो, नाही थांबवू शकलो मी तिला. माझ्या डोळ्यांसमोर तिनं माझ्या बाबांना असं असं दोराला लटकताना पाहिलं. लटकत होते.
तडफडत होते, खूप खूप जोरात तडफडत होते. आणि मग एकदम शांत. बाबा, बाबा. म्हणजे तुला हे म्हणायचं आहे की तुझ्या आईने तुझ्या वडिलांचा खून केला. केव्हा केला? बोल ना. मी 8 वर्षांचा होतो. मी तर माझ्या आईला पाहिलंच नाहीये. ती तर मला जन्म देऊन हे जग सोडून निघून गेली. मग त्यानंतर ती बाई माझ्या बाबांच्या आयुष्यात आली. तिने पैशांच्या लोभापायी माझ्या बाबांशी लग्न केलं आणि बर्बाद केलं त्यांना. सगळं हिसकावून घेतलं. 10 वर्ष छळलं माझ्या बाबांना. सगळं काय लुटून घेतलं. आणि मग एक दिवस, त्या दिवशी माझ्या बाबांच्या लग्नाचा 11वा वाढदिवस होता. दोघांमध्ये खूप कडाक्याचं भांडण झालं. मी पण तिथेच उभा होतो. भांडण झाल्यानंतर बाबा आपल्या खोलीत निघून गेलेत आणि त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. मला वाटलं होतं की बाबा काहीतरी भलतं करणार आहेत. मला त्या बाईने पकडून ठेवलं होतं. मी कसा तरी हात सोडून पळालो. दार उघडलं, बघितलं बाबा पंख्याला दोरीने लटकले होते. बाबा, बाबा, माझ्या बाबांना वाचवा. तिने माझ्या बाबांना मारलं. आणि त्या एका बाईमुळे तुझ्या मनात सगळ्याच विवाहित स्त्रींविषयी आकाश निर्माण झाला. आणि इतक्या वर्षानंतर प्रत्येक स्त्रीला मारून तू तुझा बदला घ्यायला सुरुवात केलीस. मग स्वतः एका स्त्रीचा वेश धारण करून तू एका पाठोपाठ एक बायकांचे खून करत गेलास. त्या म्हाताऱ्या माणसाला पैसे देऊन तू तुझा चेहरा बदलवलास. म्हणजे आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. आणि मग तू त्या म्हाताऱ्या माणसाला मारून टाकलंस आणि पुन्हा एकदा आमची दिशाभूल केलीस. तू त्या म्हाताऱ्या माणसाच्या हातात उदयपूरला जाण्याचं एक एअर तिकीट थोपावलंस. त्यावर PNR नंबर स्पष्ट दिसत होता. आणि आम्हाला कळलं की ते तिकीट कोणा रवी वर्माच्या नावाने बुकड आहे. एअरलाईन वाल्यांनी हेही सांगितलं की रवी वर्मा ते तिकीट घेऊन उदयपूरला पोहोचला पण होता. आम्ही राजस्थान पोलिसांच्या हातून रवी वर्माला पकडलं. पण जेव्हा आम्हाला कळलं की तो रवी वर्मा या स्केचपेक्षा सर्वस्वी भिन्न दिसतोय, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा आमचा शोध सुरू केला. पण चीफ, तुम्हाला कसं कळलं की हे सगळं संजयचंच काम आहे? पण चीफ, तुम्ही आम्हाला एअरपोर्टला जायला का सांगितलं? साहिल, ते एवढ्या करता कारण मला हे माहित होतं की जर तुम्ही लोक एअरपोर्ट पर्यंत जाल तर नक्कीच मला ही खात्री होती की मीडिया तुम्हाला फॉलो करेलच. आणि न्यूजच्या माध्यमातून मीडिया ही बातमी संजय पटेल पर्यंत पोहोचवत राहीलच. आणि हा निर्भीडपणे एक आणखीन खून करण्याचा प्रयत्न करेल आणि मी याला रंगे हात पकडू शकीन. पण चीफ, तुम्हाला असा कोणता पुरावा मिळाला की तुमची ही खात्री पटली की हा संजय पटेलच खूनी आहे? शायना, प्रत्येक गुंतागुंतीच्या केसमध्ये कोणता तरी एक धागा असा असतोच ज्याच्याकडे लक्ष जाऊनही आपलं दुर्लक्ष होतं. आणि ह्या केसमध्ये देखील असंच घडलं. आपले सगळे पुरावे, सगळे साक्षीदार गोंधळात टाकत गेले आणि म्हणूनच आपलं त्या उग्र सुगंधाकडे दुर्लक्ष झालं, ज्याचा वापर या खुन्याने प्रत्येक खुनाच्या वेळी केला होता. पण जेव्हा आपले सगळे पुरावे, सगळे सुगावे संपुष्टात आले, तेव्हा मला तो सुगंध आठवला. मला हेही आठवलं की जेव्हा आपण संजय पटेलला भेटलो होतो त्यावेळी मी या संजय पटेलला हात मिळवला होता. संजय पटेल. आणि त्याच वेळी या संजयने या केसचा एक महत्वाचा
पुरावा, तो उग्र वास माझ्या हातावर आणून सोडला. आणि मग एका मागोमाग एक कुडी सुटत गेली. मला हे चांगलं माहिती होतं की प्रत्येक गुन्हेगाराला जेव्हा हे जाणवतं की कायदा त्याने दाखवलेल्या मार्गावर चालतो आहे, तेव्हा तो निर्भय होतो, आणखी एक अपराध करायला मोकळा होतो. आणि तूही अगदी तसंच केलं संजय, तूही अगदी तसंच केलं आणि मी तुला सहजपणे जाळ्यात अडकवू शकलो. आता हे सांग की तू तुझ्या पत्नीचा खून करून तिच्या डेड बॉडीला कुठे गायब केलंस? सगळ्यात आधी मी माझ्या बायकोला मारला. त्यानंतर तिच्या बॉडीला मी जंगलात लपवून टाकलं. 11 वर्ष छळलं होता माझ्या बाबांना. 11 वर्ष. आता तर फक्त तिघींना संपवलंय. 8 अजून उरलेत. सगळ्यांना मारेन मी. सगळ्यांना संपवून टाकेन मी. छान, डॉक्टर श्रीनिवासनला फोन कर आणि याला मेंटल असायलम मध्ये पाठवण्याची तयारी कर. मित्रांनो, प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतोच. काही आठवणी असतात, काही चांगल्या, काही वाईट. पण भूतकाळातल्या जर वाईट आठवणींची सावली जर वर्तमान काळावर पडली तर भविष्य काळ हा फक्त आणि फक्त अंधारमय असेल. आपल्याला स्वतःला इतकं मजबूत बनवावं लागेल की आपल्या मेंदूने आपला ताबा मिळवण्याआधी आपल्याला आपल्या मेंदूवर ताबा मिळवता आला पाहिजे. भूतकाळातल्या त्या वाईट आठवणीतून काहीतरी शिकून भविष्य काळाला सुधारण्याचं नावच जीवन आहे. माझं हे म्हणणं लक्षात ठेवा. सावध व्हा, सुरक्षित राहा.